हॅलो. हा, कोण बोलताय? कोण श्यामराव आहेत का? नाही नाही, श्यामराव नाही. कुठे गेलेत? त्यांची बायको बोलते. अहो श्यामराव कुठे गेलेत हे विचारतो मी तुम्हाला. श्यामरावची बायको बोलती. हो ना, मग मी काय म्हणतोय तुम्ही बायको बोलू द्या. मी काय हा, म्हणतोय श्यामराव कुठे गेलेत? ते पावसानं पाणी घरात आलंय, ती घरातलं पाणी काढायला गेलेत. मी फोन उचललाय, बोला की. आणि तुम्ही काय घराच्या बाहेर राहतात काय? नाही नाही, मी घरातनं बाहेर उभा राहिली इथं एखादा, आणि ते घरातलं पाणी काढते ते. हो, पाणी काढू माझ्याकडे द्या फोन त्यांना. दिलाय. ऐका ना, मी काय म्हणतोय हा, ते तुमचे बँकेचे ना 5 हप्ते थकलेत हो. कशाचं? अहो बँकेचे 5 हप्ते थकलेत तुमचे. हा, मग काय करायला लागल? काय करावं लागेल? मग भरायचं नको का? घेताना लय बरं वाटतंय. ते कसं हप्ता कसं भरायचं? कसं भरायचं म्हणजे खिशातून भरायचं. खिशातून मी साडी घालते. मी तुम्हाला खिसा नाही म्हणा ना. हा, नाही खिसा नाही, साडी घालते साडी. हा, मग तुमच्या नवऱ्याच्या पॅन्टीला खिसा असेल ना. हा आहे तर, पॅन्टीला 2 खिसे आहेत, माग एक आहे, परत आतमध्ये एक आहे, बरं शर्टाला का एक आहे. धोतर घालतात ती? नाही नाही, पॅन्ट घालते, पॅन्ट. कधी मध्ये जीन्सची पॅन्ट बी घालते. हा, मग त्याच खिशातून पैसे काढायचे आणि हप्ते भरायचे व्यवस्थित टायमाला. पैसे कसं कुणाला बी द्यायचं? पैसे नाही देत आम्ही कुणाला. अहो कोणाला देऊ नका हो, बँकेचे हप्ते टायमाला भरा म्हणणं आहे माझं. 5 हप्ते थकलेत तुमचे. बँकेचे पैसे, आम्ही बँकेत पैसे नाही ठेवत कधी. अहो मग पैसे ठेवी जाण तुम्ही, मग आम्हाला काढता तरी येतील तुमचे पैसे हप्त्याचे. आता ते मला काय त्यातलं कळत नाही, मी शिकली नाही तेवढी हो. अहो लाखाचं तुमच्या नवऱ्यानं हप्त्यावर लोन काढलेलं आहे हो. हा, मग कधी भरता हे विचारतो मी तुम्हाला. आता आम्ही कुठलं लोनच काढलं नाही तर हप्ता कसं भरायचं? अहो तुम्हाला लोन कसं काय काढलं नाही? तुमच्या नवऱ्याला विचारा किती लाखाचं लोन काढलंय आमच्या बँकेतून, आणि तुमचे आतापर्यंत 5 हप्ते थकले. त्याला फोन लावला बेजार आहे, आणि उचलला तरी काय म्हणतोय आता यायला लागलो बँकेत, मग भरतो, हे करतो ते करतो. भरतो तरी कावा? नाही नाही, 24 तास फोन माझ्या नवऱ्याचा माझ्याकडे आहे. लाखाचा हप्ता, मग लाखाचा तुमच्याकडून लाख रुपये घेऊन केलं काय मग? आता ते तुम्हाला माहिती, आम्हाला माहिती का तुम्हाला? आम्ही नाही काय केलं. आम्ही बँकेतनं हो का, आम्हाला असलं दिवसातनं 4-4 फोन येतात बरं का. आम्ही काय ते पैसे भरणार नाही काय नाही. तुम्ही अजिबात आम्हाला फोन करून परेशान करू नका. आम्ही एक तर शेतकरी आहे, गरीब आहे. आमच्या घरात मरणाचं गुडघ्या इतकं पाणी शिरलंय, आमचं खायचं वांद झालंय आता. हा, पैसे घेताना लय बरं वाटतंय तुम्हाला, आणि आता फोन आला की काय म्हणायचं? फोन लावू नका. वा, नाही हो, फोन करू नका तुम्ही. माझ्या नवऱ्याला एकतर कळत नाही, माझा नवरा शिकलेला नाही, मी शिकलेली नाही. अहो तुमचे 5 हप्ते थकले तो, ते थकलेले हप्ते भरा. अहो आम्ही पैसेच काढलं नाही तर कुठलं भरायचं हप्ता? आता आमचा जीव जायचा आलाय. राहिले अहो 4 पैसे दिवस, नाही ते तर काढले. नीटनेटकं जगू द्या. अहो असं कसं बोलताय? पैसे नाही काढले, उगाच हप्ते थकले काय तुमचे 5? नाही नाही, पैसे नाहीत काढलेलं. दिवसातनं 4-4 वेळा फोन करताय तुम्ही, तास बोलत बसताय. तरी मी म्हणलं माझा नवरा तास तिकडं लांब लांब एक कोसाव का जाऊन बोलतो. तुम्ही परत फोन असं करू नका बरं का. ते आम्ही का कुठलं बोलत, पैसे ऐका काढलं ना, नाही. तुमचा नवरा का बोलतो ते नका मला सांगू. तुम्ही हप्ते कधी भरताय ते सांगा, थकलेले हप्ते. पैसेच नाहीत आम्ही काढलं तर आम्ही कसलं भरायचं? आम्हाला खायची पंचायत आहे इथं. ते काही करा तुम्ही. उद्या आमचे बँकेतली 2 माणसं यायला लागलीत घरी, त्यांच्या जवळ एक तर पैसे द्या, नाही तर तुमच्या नाही नवऱ्याला नाही, उचलून आणतील बरं का ती. आमची पीत भाव किती इज्जत घालवू नका. आमच्या घरी माणसं बिनसं कोणी पाठवू नका. आम्ही काय पैसे बिसं भरणार नाही. तुम्हाला नीट सांगतोय, आम्ही एकतर शेतकरी, आम्ही गरीब माणसं आहे. आम्हाला काही तसलं लोन बिन काय कळत नाही, आणि आमच्याकडे कधी लाखाने असं पैसे बी आलेलं नाही. त्यामुळे तुम्ही माझ्या नवऱ्याला फोन करून परेशान करू नका बरं का. तुम्हाला मी नीट सांगते, माझ्या नवऱ्याचा एका दिवशी जीव जायला. अहो तुमच्या नवऱ्यानं खोटाउपट बँकेचे 1 लाखाचं बँकेचा हप्त्यावर लोन काढलेले, ते गपचीप भरा. 5 हप्ते थकलेत तुमचे. अहो तुमचा खोटा उपटा नाही तर तुमच्या बँकेवर तिकडे राखेल होता, पण माझ्या नवऱ्यानं पैसेच काढलं नाही. तुम्हाला किती वेळा सांगू? अहो मग पैसे नाही काढले तर हप्ते कसं काय थकले? आता हप्ते कसं काय थकले तर तिकडे तुम्हाला काय चुकून फोन लागला का? चुकून माझा कशाला लागन तुम्हाला चुकून फोन? श्यामरावचा नंबर आहे हो, त्याच्यावर लावला मी फोन. माझ्या नवऱ्याचं नाव श्यामराव आहे, पण नंबर चुकला असला तर बघा. श्यामराव काय एकच असतो नाही काय? नाही नाही, कितीतरी नाव नंबर आहे फिंबर काय श्यामराव. चुकला नाही माझा. नंबर बरोबरच आहे माझा. तुम्ही मला हे गुमराह करू नका. नाही नाही, गुमराह करत नाही मी, काय नाही. ती तुमची खोटा उपटायची बँक तिकडे खोटा उपटा, नाही तर तिकडे पिटवून द्या तुमची बँक. असं गरीबाला फोन करून तुम्ही येड्यात काढून असं काय बी मागत जाऊ नका. तुम्हाला नीट सांगते. आम्ही तिकडे पिटून देऊ नाही तर काही करू, पण ते कधी भरता थकलेले हप्ते हे सांगा मला.
नाही नाही आम्ही भरणार नाही काय नाही हप्ते बिप्त काय भरणार नाही तुम्ही फोन करू नका आम्हाला. ऐका माझे मी काय म्हणतो ऐका 5 हप्ते हा थकलेत ना त्यातले 3 भरा नंतर राहिलेले 2 नंतर भरा. आता आम्हीच थकलोय ना आता कुठनं भरायचं हप्ता. कोण थकले? माझा नवरा थकलाय आणि मी बी थकली आता. कस काय थकलात ना हप्ते भरताच? आता वय झालं आमचं ना आता कसं काय थकलं म्हणजे आता आम्हीच थकलोय आमचं वय झालं आम्ही कुठं आणायचं पैसे. ते उघड डोकं खाऊ नका तुम्ही. उद्या तुमच्या घरी माणसं येलेत बघा पुन्हा मला बोलायला लावू नका अहो तुम्ही. तुम्हाला डोकं आहे का तुम्ही फोन कोणाला लावलाय? शामरावला लावलाय मी. तुमचे काय उचलायची मग गरज आहे फोन? शामरावची बायको बोलते मी उचलायचं काय हा म्हणजे म्हणजे माझा नवऱ्याचा लोन फोन आहे, काढताना मी त्याला पुढे उचलणार ना. घालतात. लोन काढताना त्याला पुढे घालतात आणि घ्यायचा टाइम आला की तुम्ही फोन माझ्या उचलतात. अरे वा. नवऱ्यानं 1 लाखाचं लोन तुमच्याकडनं काढलंय का नाही त्या लोन ते 1 लाखाचं काय केलं ती मला दाखवून द्या. आता मी कसं दाखवू तुम्हाला काय केलं? तुमचा नवरा आहे तो का महानवरा आहे? मग माझा नवरा कसा हप्ता भरेल माझाच नवरा आहे तुमचा नाही नवरा ती. हा मग त्यामुळे म्हणाले मी गपचीप आपले ते राहिलेले हप्ते थकलेले हप्ते भरा. नाही नाही माझा नवरा थकलाय आता आणि कुठनं भरल. वावरात आमच्या गुडघ्या इतकं पाणी झालंय घरात पाणी इतकं झालंय मी इकडे लांब दगडा येऊन उभा राहिली या फोन मोबाईल का मध्ये पाणी जाईल म्हणून. दगडाव कमून रेंज येत नाही का तुम्हाला? नाही फोन मध्ये पाणी जाईल म्हणून दगडा उभा राहिली मी. नवरा माझा घरातलं पाणी काढतोय. नाही म्हणलं तुम्हाला रेंज येत नाही. नाही मला रेंज आहे. हा आवाज मोबाईलला येतोय आहे का का? माझा? आवाज येतोय. हा आवाज आहे मी जिओचं कार्ड वापरते. बर 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 मग मी बी आयडियाचं वापरतो. हा हा मग हप्त्यासाठी फोन करू नका माझ्या नवऱ्याला माझा नवरा लय टेन्शन मध्ये ठेवा आहे आता. तुम्ही ठेवा आता. उद्या आल्यावर तुम्हाला कळल बरोबर शामरावचं काय होतंय. नाही नाही माझ्या घरी लावू नका बरं का माझ्या भावकीत तमाशा करायला लावू नका मला. ते तसलं काय सांगू नका माणसं मला. लावू नका तुम्ही. ते बरोबर आम्ही नाही, उद्या नाही. येणार 2 माणसं येणार तुमच्या घरी. तुम्ही बरोबर नाही आणि खोटं नाही माझ्या दारात माणसं आली नाहीत पाहिजेत मी तुम्हाला सांगते नाही तर मी झाडाला फाशी घेऊन देईल. ते झाडाला फाशी घ्या नाही तर कशाला फाशी घ्या. तुम्ही असं परेशान करू नका माझ्या नवऱ्याला फोन करून. परेशान म्हणजे तुम्हाला लोन माझ्या घेतात लय नवऱ्याला बरं कशाला वाटतंय. 17 वेळा फोन करताय. अहो आम्ही लोनच घेतलं नाही मग सांगा की आम्ही माझ्या नवऱ्याने लोन घेतलं 1 लाखाचं काय केलं त्याचं. अहो आता काय तो का महानवरा का सांगायला कुठं कुठं खर्चिले काय तुम्हाला माहित नाही मग काय मग करतो तुम्ही तुमचा नाही नवरा? विचारता कसं काय त्याला लोन दिलं बरं. अहो सगळे कागदपत्र ओके तुमचे तुमच्या घरच्या जागेवरच त्यानं लोन घेतलेलं आहे ते तुम्हाला माहित नाही का? माझा नवरा असलं मला नाही विचारता करूच शकत नाही काय. 5 तुम्ही हप्ते माझ्या थकलेत नवऱ्याला टेन्शन तुमचे. देऊ नका अजिबात. ऐका मी काय हा माझा म्हणतोय. नवराच आता थकला माझा नवरा बी थकलाय मी बी थकली या. लोकांच्या रानात आम्ही काम करून कसं तरी पोट भरतोय आणि तुमचा हप्ता भरायचं असे तर आम्हाला बँकेवाले चुना लावतात. खोटं फोन करतात तर आमचं हाय तेवढं पैसे लुबडून घेतात. लुबाडून कशाला घेते नो? लुबाडून कसं घेते कसं बोलताय तुम्ही? मग तुम्ही फोन नका करू माझ्या नवऱ्याला मी तुम्हाला नीट सांगते माझा नवरा अहो, माझा तुम्ही नवरा जर- बी थकलाय आता आणि लय टेन्शन मध्ये 4 दिवस सुखाने जगू द्या. थकलेले 5 हप्ते जर तुम्ही भरले तर आम्ही कशाला फोन लावू तुम्हाला? मग आम्ही कुणाचं हप्ता घेतला नाही तर आम्ही पैसे कुणाचं भरलं नाही तर घेतलं नाही तर आणि तुम्ही म्हणताय ना भरलं तर काय केलं माझ्या नवऱ्याने ते तरी सांगा मला. काय केलं मग मी काय त्याला राखण बसलो का काय केलंय? हा मग तुम्ही मला सांगून द्या दाखवून द्या मला माझ्या नवऱ्याने 1 लाखाचं काय केलं. बरं उद्या मग मी तुम्हाला भरते. उद्या येतो तुम्हाला दाखवायला आता कसं नाही काय ना केलंय माझ्या काय. दारात येऊ नका. मी हा. माझ्या नवऱ्याला सविस्तर विचारते माझ्या दारात कोणी येऊ नका. आणि बरं माझ्या बरं नवऱ्याला विचारा परत फोन करू विचारा नका. ठेवा. आज विचारा. हो हा. हो हा ठेवा.